रोहन, आपण तुमच्यापर्यंत पोहोचणारच आहोत, पण तत्पूर्वी तिथला जल्लोष आपण प्रेक्षकांना दाखवू इच्छितोय. तर रोहन, आपण बघतोच आहे की जल्लोष किती प्रमाणात होतोय तिकडे, आणि दुसरं म्हणजे उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि आता माझा खरंच वैयक्तिक प्रश्न तुम्हाला, की तिथला अनुभव तुमचा कसा आहे आतापर्यंतचा? नक्कीच. खरं तर ही सगळी राम जन्मभूमी जी आहे ती इतकी आध्यात्मिक आहे की आपण आल्या आल्या आपल्याला जाणवतं की आपण कुठे आलेलोय. खरं तर ज्यावेळेस आपण एखाद्या आध्यात्मिक ठिकाणी जातो किंवा एखाद्या मंदिरामध्ये प्रवेश करतो, त्यानंतर जी मिळणारी शांतता असते आणि मनाला वाटणारा भाव असतो, तो या ठिकाणी आल्यानंतर प्रकर्षाने जाणवतो की आपण एखाद्या अशा ठिकाणी आलेलो आहोत ज्या ठिकाणी आपण कधी गेलेलो नाही. ती भावना जी आहे ती मनामध्ये निर्माण झालेली पाहायला मिळाली. ही संपूर्ण नगरी जी आहे त्या नगरीमध्ये आल्यानंतर अतिशय उत्साहाचं वातावरण तर निर्माण झालंच, परंतु आध्यात्मिक शांती ज्याला म्हणतात, त्या आध्यात्मिक शांती या ठिकाणी आल्यानंतर पाहायला मिळते. कारण का या भूमीची जी ताकद आहे असं म्हणावं लागेल. कारण का आपण ज्या ठिकाणी आता ज्या ठिकाणी उभा आहोत ती जागा रामलल्लांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. त्यामुळे ही संपूर्ण भूमी जी आहे ती एका वेगळ्या वातावरणामध्ये सगळी पाहायला मिळते. त्यामुळे इथले लोक असतील, इथली लोकांचं राहणीमान असेल किंवा या लोकांचं भाविकांप्रती असलेलं प्रेम असेल, ते देखील पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी आपण आपल्या राज्यामध्ये जरी पाहिलं तरी भाविकांच्या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी देवदर्शनासाठी जातो त्यावेळेस आपल्याला काही काही अनुभव येतात, ज्या ठिकाणी वाटतं की बाबा कोणतरी आपल्याला फसवतंय. असे अनुभव या ठिकाणी अजिबातच पाहायला मिळत नाही. इथले लोक, इथं व्यवसाय करणारे लोक किंवा इथे असणारे गेस्ट हाऊस देणारे लोक हे अतिशय प्रेमळ आहेत आणि त्यांना माहिती आहे की आपल्या सोबत म्हणजे आपल्या संपूर्ण जीवनामध्ये जे येते इथून पुढच्या 5 वर्षामध्ये किंवा 5-6 वर्षामध्ये पूर्णपणे बदल होणार आहे. हे सगळं जे आहे ते पूर्णपणे बदललं जाणार आहे आणि यामध्ये आपल्याला जे आहे ते वाहत जायचं आहे आणि यामध्ये जे आहे ते आपल्याला सहभागी व्हायचं आहे. ही भावना जी आहे ती प्रत्येकाने तयार करून ठेवलेली पाहायला मिळते. जसं की ई रिक्षा नावाची कन्सेप्ट जी आहे ती या ठिकाणी सुरू केलेली आहे. ई रिक्षा जे आहे त्या सरकारकडून, केंद्र सरकारकडून वाटण्यात आलेल्या आहेत आणि पगारावरती ह्या वाटण्यात आलेल्या आहेत. ज्यांना ज्यांना ती ई रिक्षा देण्यात आलेली आहे त्यांना 12,000 रुपये, 13,000 रुपये अशा प्रकारचा पगार जो आहे तो सरकार त्यांना देणार आहे. आणि ते जे आहेत ते आता भाविकांची सेवा करताना पाहायला मिळतात. अत्यल्प दरामध्ये ते सगळ्यांची सेवा करत असतात. त्यामुळे हा सगळा अनुभव जो आहे तो पराकुटीचा अनुभव आहे. हा अनुभव कुठेच मिळणार नाही असा अनुभव आहे. त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये आल्यानंतर अतिशय भावनिक तर वाटलंच, परंतु आपण रामलल्लांच्या भूमीमध्ये आलेलोच समाधान देखील वाटलं.